होय होय झाबरू. अरे झाबरू काय करत आहे रे बाबा? काय करत आहे म्हणलं? काय करत आहे हरभऱ्यात? हा शेणामध्ये काय करत आहे म्हणलं? काही नाही बोला ना पाटील बोला. अरे बापरे, आता आले वाटते मिरच्याचा प्लॉट पाहायला आले वाटते आज. कशी काय चक्कर मारली का? कशी काय मारली चक्कर? मारुती होता ना मारुती? हा हो हो मारुती आत्ताच गेला म्हणलं. आता ते विहिरीजवळ आहे म्हणलं. ते विहिरीजवळ आहे. हो हो ते टमाट्याचे हे बांधणं चालू आहे जरा. हा वेळू बांबू ते सुतळ्या चालू आहे. म्हणला चक्कर मारा म्हणलं इकडे. बापरे हरभरा एक नंबर बसला. हा घनघने पाटील तुमचा हरभरा एक नंबर बसला झाबरू तुमचा. देखरेख तू आहे ना रे बाबा. काय मजा आहे मजा आहे का? मग वेळेवर सर्व तो आले डवरेन फवारणी व्यवस्थित सर्वच कामं करताना तू. कमालच आहे ना तो आली. पाटलाला कधीच गुत्ती देत नाही राजा. गुत्ती दे ना पाटलाला जरा असं चाट मारणं. नाही पाटील, कसं आहे आपल्याला पाटलाला चाट मारायला जमत नाही म्हणलं. कसं पाटील आपलं सर्व व्यवस्थित आपलं कारभार देते, सर्व पैसा आदला वेळेवर सर्व देते आपल्याला. कसं आहे चालू गाडीची खिल्ली काढावं नाही म्हणलं. चालू गाडी आहे आता, चालू गाडीची खिल्ली काढावं नाही. कसं चालते आपलं भागते एक नंबर भागते ना आपलं. घरच्यासारखं आहे ना आपल्याला. अंतराम घनघने पाटील आपल्याला काहीच विषयच नाही आपल्यासाठी, म्हणून आपण चालू देतो सरपंच साहेब. म्हणून कसं काय आता मग सर्व आता हरभरे हे ते झाले. त्यांचे टमाट्याचे आम्ही ते रोपण ते बांधले म्हणलं सुतळ्या. हो तिकडच्या विहिरीच्या वावरात बांधले ना. हो टमाट्याचा रोप आहे ना तिकडे त्यांचं. असं का हा 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 हा. आता आमच्या पायाने हे मिरचीचं रोप टाकलं पूर्ण. आता वर आलं मस्त झालं आता. आणि आता बस याले काय फवारणी वगैरे सर्व चालू होतं. त्याला तेच म्हणलं आता वावरातनी चक्कर मारा. वेळोवेळी रस्त्यावरचा वावर आहे म्हणलं. हो जरा म्हणून टमाटे ते वेळून ते दोऱ्या बांधल्या म्हणलं. सर्व सुतळीनं बांधून ठेवले म्हणलं. टाईट वेला पूर्ण केल्या. आता मिरच्या आमच्या इथेच चालू आहे म्हणलं काम आता. आता हरभऱ्याचं झालं आता डवरणी वगैरे झाला. आता पाहू आता पुढे. मस्त चालू आहे. मग काय म्हणता यावर्षी पाटील? निवडणुकीत उभे राहता की नाही म्हणलं? निवडणुकीत उभे राहता की नाही? कसं काय म्हणलं यावर्षी? पहा तुमच्या विचारानं. अरे नाही रे बाबा आपली शेतीच बरी आहे. आपण निवडणूक ते सर्व बंद करून टाकू आता. ते कसंही लोकांना आपल्याला निवडून दिलं होतं. हे सरपंच पद काहीच कामी नाही रे बाबा. काहीच कामी नाही. आपली शेती बरं आहे. आपलं किराणा दुकान मस्त आपलं व्यवस्थित. आपलं काही टेन्शन नाही आपल्याला. मस्त खाणं राहणं वावरात येणं फिरणं मस्त. काही टेन्शन नाही. ते काही सरपंच पद आणि सरपंच पद काही कामी नाही रे बा. ते खोटे उकाड माणसाचं काम आहे. ते नाही आपल्याला नाही पडत ते. कसं आहे आपल्याला गावाचा विकास पाहिजे. गाव कसं आहे गाव आपला विकसित झाला पाहिजे. अशा प्रकारची आपली मानसिक वृत्ती पाहिजे. परंतु हे कसं आहे मधातनी लोक काम होऊ देत नाही म्हणला. त्याच्यामुळे ते काय सरपंच पद कामीच नाही म्हणलं आपल्या. नकोच ते आपल्या या वर्षी बस हे राहिली सुरली आपले दिवस भरून टाकायचे आणि बस डावपच्चा करून टाकायचा. पुढच्या वर्षीपासून हात जोडले कानाला खळे लावले. डबल काही सरपंच पदावर उभं राहत नाही बाबा. पाटील येतो म्हणलं मी. येतो म्हणलं चक्कर मारून या. तुम्ही चक्कर मारा म्हणलं. येतो मी जरासा हरभऱ्यात चक्कर मारून येतो. या ना मग. मी चक्कर मारतो जरासा तिकडं हरभऱ्यात. या मग. बरं ठीक आहे. ये मग जबरू ये जरा वावरावर आपलं लक्ष ठेवत आहे. आपला मारुती नसला तर आपला रुद्दार नसला तर म्हणलं. हो तेच म्हणलं लागलं म्हणलं. पाटील तुम्ही काळजीच करू नका. तुम्ही असले नसले तरी मी वाण्याला हाकलत राहतो. तुमच्या वावरातले ढोरं वासरं हे ते सर्व पाहिजे आपलं चालू राहायचं. काही प्रॉब्लेमच नाही, काही टेन्शनच नाही. मिरच्यावर फवारा मारा लागेल का? जरा कोकडा इकडे आला जरा वाटते. आता हे पन्नी निघाली का जरासं बस आता फवारा मारून द्यावं मिरच्यावर नाही का? जरासं आता हे टमाट्यात झालं आपलं. जरा मारायला लावा इकडे आहे का नाही? तसं काहीतरी सल्ला द्यावा आता. हे कसं थोडंसं वाटत आहे आपल्याला पानं घेणं आहे का नाही मिरच्यावर थोडं. आले पाटील आले का म्हणलं. झबरू फेडला होता. झबरू नाही काय म्हणे झबरू? काही नाही म्हणाले का चना तुमचा मस्त बसली म्हणे. मिरची आणि टमाटे काय चालू आहे म्हणे. खूप दिवसानंतर चक्कर मारली म्हणे तुम्ही म्हणे. असं म्हणा झबरूले का? पाटील अर्धे वर्धे झाले म्हणलं टमाटे. 1 एकर निदान आपले टमाटे बनणं झाले म्हणलं. वेळोवेळी ते सुतळ्यान पूर्ण वेळ उभे केले आणि बांधून टाकले म्हणलं. आता काय थोडेसे राहिले. आता उद्या पाहू आपण 2-3 बाय सांगून देऊ. उद्या बांधून देऊ सुतळ्यान पूर्ण वेळा टमाट्याच्या. हो टमाट्याचा रोप पूर्ण होऊन जाते. आता हे मिरची आता वाढते आपलं. अरे ते पाय रे बा मिरची म्हणू लागलो म्हणलं. ते रोप आपल्याला थोडंसं तिकडे ते समोर धुऱ्यावर बसलो होतं आता पाहिलं मी झाबरून आम्ही. ते थोडं कोकडा वाटा लागला पाय. मिरचीवर कवा मारा लागते काय मारा लागते. फवारा सांगते औषध घेऊन घेतो कृषी केंद्रामधून आणि फवारा बरोबर वेळेवर मार म्हणलं. नाही तर बस एवढा आपला रोप टाकलेला आहे वाया जाईल म्हणलं. तेच सांगा लागलं म्हणलं तुला. मला ते हायगी करायची नाही. तू पटकन यायचं घरी दुकानावर यायचं विचारायचं पटकन आणि पटकन आपले ते फवारा काय आहे काय नाही वेळेवर सर्व व्यवस्थित मारून ठेवायचं. तेच सांगा लागलं म्हणलं. लक्ष देत जा जरासं. हो ना वेळेवर मारू काही विषय नाही. मी सांगतोच ना. आता काय सध्या काहीच नाही झालं ना. सध्या चांगले आहे ना आपले. आता याला एक टप्पा पिंकरचा फिरून देऊ आपण आणि पिंकरचा टप्पा फिरवल्यानंतर आपली मिरची पाणी भेटून जाते. मग नंतर सर्व काय रोगराई बिमारी ते पाहू आपण. मग कोकडा इकडा करून टाकू त्याला आपण. मी करून टाकतो फवारा. तुम्ही काही सरपंच साहेब त्याची काळजी करू नका.
काही लोड घेऊ नका, मी आहो ना. ठीक आहे मग तू काय आहे काय नाही हे वेळेचे हे पूर्ण बांधून घे आणि मी निघतो म्हणलं. हो मी येतो म्हणलं, आता 4:30 वाजत आहे. निघतो म्हणलं मी, तू ये व्यवस्थित काय आहे सर्व व्यवस्थित करून पसारा गिसारा ठेवून सर्व. हा हो मी जातो म्हणलं, दुकान खोल लागते म्हणलं तुम्ही. हो निघतो म्हणलं मी, ठीक आहे म्हणलं. या पाटील या म्हणलं, घाबरून मी आहो ना. हो येतो आम्ही झाकड पडल्यावर येतो म्हणलं आराम. हो बरं झालं पाटील आले आणि वानेर पळाले 5 मिनिटं अगोदर. पाटलाच्या समोर टमाट्यातनी वानेरा दिसले नाही. बरं झालं मी हाकलून टाकले वानेरा, नाही तर टमाट्याची वाट लावली होती. पाटील म्हणत होते तू कुठं झोपी काढत होता म्हणत होते. बरं झालं आता वानेराचा खांड आत्ताच झाकलला आम्ही आणि लगेच पाटील आले 5-10 मिनिटात. बरं झालं पाटलाला काही वानेरा दिसले नाही आणि तिकडे वानेरा हाकलून टाकले म्हणून आपले टमाटे वाचले. आता चला लक्ष ठेवावं लागते, हे काही टमाट्याचं फळ आणि मिरचीचं फळ राखणं काही सोपं नाही आहे मित्र हो. शेतकरी मित्र हो, मी तुम्हाला सांगतो खूप कठीण परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. त्याला सकाळपासून तर सायंकाळपर्यंत शेतामध्येच राब करावं लागते आणि सायंकाळी जाऊन आपल्या मुलाबाळांनी अर्धी खोर घेऊन त्याला खाऊन झोपावं लागते. पुन्हा सकाळची काळजी त्याला शेतातच जावं लागते. अशा प्रकारची दयनीय अवस्था शेतकऱ्याची आहे मित्र हो. मित्र हो, शेती करण्यासाठी खूप मोठा जिगर लागतो आणि शेतीचे कामं पाहण्यासाठी त्यापेक्षा मोठी जिगर आणि हिंमत लागते. तर मित्र हो, आज आपण टोमॅटो आणि मिरची या रोपवर आणि या फळांवरती आमचं 4 एकर आहेत टमाटे आणि मिरची, यावरती आपण आज व्हिडिओ तयार केलेला आहे. तर मित्र हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि पुढे शेअर करा. यापुढे अजून यापेक्षा अधिक चांगले व्हिडिओ आपण बनवून आपल्यासाठी आपल्या सेवेत आणू. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.